एकदा शेषन आपल्या पत्नीसोबत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांच्या पत्नीला एका पक्ष्याचं घरटं दिसलं आणि त्या म्हणाल्या, मला हे घरटं आणून द्या, मला माझं घर सजवायचं आहे. तेव्हा शेषन यांनी सोबत असणाऱ्या सुरक्षा चालकाला ते घरटं खाली उतरण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी जवळच मेंढ्या बकऱ्या चालणाऱ्या मुलाला सांगितले की जर तू मला हे घरटं खाली आणून दिलंस तर मी तुला 10 रुपये देईल. पण त्या मुलाने नकार दिला. तेव्हा शेषन स्वतः गेले आणि त्या मुलाला 50 रुपये देण्याची ऑफर केली. पण त्या मुलाने नकार दिला आणि म्हणाला, सर, या घरट्यामध्ये त्या पक्ष्याची पिल्ले आहेत. संध्याकाळी जेव्हा त्यांची आई त्यांना जेवण घेऊन येईल तर तिला पिल्ले दिसणार नाही, तेव्हा ती खूप दुःखी होईल. तर म्हणून तुम्ही मला कितीही पैसे द्या, मी हे घरटं काढणार नाही. शेषन या घटनेबद्दल लिहितात की मला आयुष्यभर याचा खेद वाटला की एका सुशिक्षित IAS अधिकाऱ्यामध्ये तो विचारती भावना का आली नाही जी एका अशिक्षित मेंढ्या बकरे चालणाऱ्या मुलामध्ये आली. शेषन म्हणतात की माझ्या सर्व डिग्री, पद, प्रतिष्ठा त्या मुलासमोर मातीमोल झालं. जीवन तेव्हाच आनंददायी बनतं जेव्हा बुद्धी, पद आणि संपत्ती याच्यासोबतच संवेदनशीलता असते. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.